नमस्कार, डॉक्टर दीक्षाच होमिओपॅथी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण सध्या चालू असलेली साथ म्हणजे डोळे येणे, पिंक आय, कंजंक्टिव्हायटिस या आजाराविषयी जाणून घेणार आहोत। या आजाराचे रुग्ण फार प्रचंड आणि फार वेगाने वाढत आहेत। महाराष्ट्र, मुंबई, दिल्ली, गुजरातमध्ये याचे खूप पेशंट आता जवळजवळ 87,000च्या वरती पेशंट हे जे आहेत ते वाढलेले आहेत। तर आज आपण या आजाराविषयी जाणून घेणार आहोत। प्लस या आजारासाठी होमिओपॅथिक औषधं जी आहे जी तुम्ही तोंडाद्वारे घेऊ शकताय आणि होमिओपॅथिक आय ड्रॉप्स जे आहेत ते यूज करू शकताय आणि तुमचा जो आजार आहे तो वाढू नये आणि लवकर नियंत्रणात यावा यासाठी तुम्ही होमिओपॅथिक औषधं जरूर घ्या। सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि अजूनही तुम्ही चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चॅनलला जरूर सबस्क्राइब करा, बेल आयकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून वीकली जे व्हिडिओज येतात त्यांचे अपडेट्स तुम्हाला मिळतील। आता पिंक आय कंजंक्टिव्हायटिस होतं म्हणजे काय होतं तर डोळे येतात म्हणजे काय होतं तर डोळ्यामधील जो आउटर मेम्ब्रेन ऑफ द आयबॉल आहे, व्हाईट पार्ट जो आहे, कंजंक्टिव्हा जो आहे त्याच्यामध्ये त्याला सूज यायला लागते, तिथे इन्फेक्शन होतं। इनर आयलिडला सूज यायला लागते, तिथे इन्फेक्शन होतं आणि हा डोळे येण्याचा त्रास सुरू होतो। आता डोळे आल्यानंतर आता हा हायली कॉन्टेजियस म्हणजे अतिशय संसर्गजन्य आहे। म्हणजे डोळ्यातून जे पाणी येतं, जर डिस्चार्ज येतो तो एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला जर ती त्या पेशंटच्या कॉन्टॅक्टमध्ये आली, मग त्याचे कपडे असू द्या कोणताही किंवा त्याने केलेल्या टच केलेल्या वस्तूला जर आपला हात लागला तर ते इन्फेक्शन फार पटकन होतं आणि त्याच्यामुळेच हे जे पेशंट वाढलेत। आता बघितलं तर शाळेमध्ये पेशंट वाढायला लागले आहेत, मुलांमध्येही खूप जास्त प्रमाणात डोळे येण्याचा त्रास सुरू झालाय। त्याच्याबरोबर ऑफिसेसमध्येही हे प्रमाण खूप वाढलेलं आहे कारण हे हायली कॉन्टेजियस अतिशय संसर्गजन्य हा आजार आहे। आता याच्यामध्ये हे कशामुळे होतं तर 3 कारण आहेत। एक तर हे व्हायरल असू शकतं, दुसरं बॅक्टेरियल आणि तिसरं ॲलर्जीजमुळे होतं। आता सध्या जी साथ चालू आहे ती व्हायरल कंजंक्टिव्हायटिस आहे, त्याच्यामुळे ते फास्ट वेगाने पसरत आहे। आता ॲलर्जिक कंजंक्टिव्हायटिस हा प्रकार जो आहे ना तो थोडा वेगळा असतो। हे ॲलर्जन्समुळे होतं म्हणजे साधारण पोलनची परागकणांची एखाद्याला ॲलर्जी असते आणि त्याच्यामुळे डोळे येण्याचा त्रास होऊ शकतो। जेव्हा हे परागकणांची म्हणजे पोलन जास्त प्रमाणात वाढतं त्यावेळेला हा त्रास त्या पेशंटला होऊ शकतो आणि मग त्या पेशंटला सर्दी सुद्धा असणे आणि डोळे येणे असा त्रास त्या पेशंटला असू शकतो। तर आज आपण या व्हायरल जो कंजंक्टिव्हायटिस आहे त्याच्यामध्ये किंवा ॲलर्जिकमध्ये कोणत्याही या कंजंक्टिव्हायटिसमध्ये कोणती लक्षणं दिसतात तर पहिली गोष्ट म्हणजे एक किंवा दोन्ही डोळ्यांना सूज यायला लागते, डोळे लाल व्हायला लागतात, त्याच्याबरोबर डोळ्यातून पाणी यायला लागतं, खूप डोळ्यांची आगाग होते, खूप खाज यायला लागते आतमधून, त्याच्यावेळेला डोळा खूपच असतं कंटिन्यू। पेशंटला फोटोफोबिया म्हणजे एकदम प्रकाश जो आहे तो पेशंट सहन करू शकत नाही। काही वेळेला ब्लर विजन अंधुक दिसणे हा त्रास होतो, काही वेळेला डोळ्यातून जाडसर पिवळसर डिस्चार्ज येतो, त्याच्याबरोबर डोळे चिकटतात। कधी कधी अशी सिच्युएशन होते की सकाळी पेशंट डोळे उघडूच शकत नाही। काही जणांना आता जे डोळे आलेत ना त्याच्यामध्ये खूप जास्त सूज आहे, खूप जास्त प्रमाणात डोळ्यात सुजतो आणि लाल होतो आणि दुखण्याचं प्रमाणही खूप जास्त आहे अशा पेशंटमध्ये। तर अशा प्रकारची कुठलीही लक्षणं तुम्हाला दिसली, सुरुवात झालेली आहे म्हणजे थोडासा डोळा लाल व्हायला लागलाय तर तुम्ही लवकरात लवकर जर होमिओपॅथिक ट्रीटमेंट चालू केली ना तर हा आजार लगेच आटोक्यात येणार आहे आणि पुढे वाढणारी जी लक्षणं आहे म्हणजे दुखणे आहे, खुपणे आहे किंवा खूप जास्त प्रमाणात पाणी येणं आहे ते तुम्ही लगेच कंट्रोलमध्ये आणू शकताय। तर आता पाहूया की कोणती होमिओपॅथिक औषधं आहे जी तुम्ही घेऊ शकताय। तर नंबर 1चं औषध आहे बेलाडोना 30। जर तुमचा डोळा सुरुवात झालेली आहे, अक्यूट कंडिशन आहे, डोळा लाल व्हायला लागलाय आणि डोळ्याला सूज यायला लागली तर आणि त्याच्याबरोबर कोरडेपणा ड्रायनेस डोळ्यामध्ये जर वाढला असेल तर तुम्ही बेलाडोना 30 हे औषध घेऊ शकता। हे औषध तुम्ही जर लिक्विड फॉर्ममध्ये असेल तर 2-2 थेंब दिवसातून 3 वेळा घेऊ शकताय, डायरेक्टली जिभेवरती घेऊ शकताय किंवा 2 ते 3 थेंब 1 चमचा पाण्यात मिक्स करून दिवसातून 3 वेळा घेऊ शकताय। किंवा तुम्हाला जर छोट्या गोळ्यांमध्ये हे औषध बनवून मिळालं तर 6 गोळ्या तुम्ही दिवसातून 3 वेळा घेऊ शकताय, डायरेक्टली जिभेवरती गोळ्या घेऊ शकताय। नंबर 2चं औषध आहे युफ्रेशिया 30। आता युफ्रेशिया 30 याच्यामध्ये पेशंटला कंजंक्टिव्हायटिस रेडनेस, डोळा लाल झालाय, डोळ्यामधून आग होती आहे आणि खूप गरम पाणी, खूप डिस्चार्ज डोळ्यामधून पाणी येत आहे कंटिन्युअसली आणि खूप डोळा खूपत आहे, अशी जर सिच्युएशन असेल तर तुम्ही युफ्रेशिया 30 हे औषध घेऊ शकताय। हे औषध सुद्धा तुम्ही 2 ते 3 थेंब 1 चमचा पाण्यात मिक्स करून दिवसातून 3 वेळा घेऊ शकताय किंवा डायरेक्टली जिभेवरती हे थेंब घेऊ शकताय। जर तुम्हाला गोळ्या मिळाल्या तर तुम्ही 6 गोळ्या एका वेळेला जिभेवरती टाकू शकताय, असं दिवसातून 3 टाइम तुम्ही हे औषध घेऊ शकताय। त्याच्याबरोबरच युफ्रेशिया आय ड्रॉप्स सुद्धा मिळतात। हे आय ड्रॉप्स तुम्ही 2-2 थेंब दिवसातून 3 वेळा दोन्ही डोळ्यामध्ये टाकायचे आहेत आणि 5 वर्षाखाली जर मुलं असतील तर त्यांना एकच थेंब दिवसातून 2 वेळाच टाकायचं आहे, दोन्ही डोळ्यामध्ये टाकायचं आहे। असं युफ्रेशिया 30 हे औषध तुम्ही ओरली तोंडाद्वारेही घेऊ शकताय आणि युफ्रेशिया आय ड्रॉप्सही तुम्ही यूज करू शकताय।
नंबर 3चं औषध आहे पल्सेटिला 30. ज्या पेशंटमध्ये डोळ्यामधून जाडसर, चिकट आणि ग्रीनिश कलरचा डिस्चार्ज येतोय असा त्रास आहे आणि त्याच्याबरोबर डोळ्यांमध्ये आग होणे, खाज येणे अशी लक्षणं असेल तर ते पेशंट पल्सेटिला 30 औषध घेऊ शकतात. हे औषध सुद्धा 2 ते 3 थेंब डायरेक्टली जिभेवरती घेऊ शकता किंवा 1 चमचा पाण्यात मिक्स करून दिवसातून 2 वेळा हे औषध घेऊ शकता. नंबर 4चं औषध आहे बोरॅक्स 30. हे औषध जर तुम्हाला डोळे आल्यानंतर डोळे खूप चिकटत आहेत आणि खूप जास्त प्रमाणात डोळ्यातून पिवळसर डिस्चार्ज, चिकट डिस्चार्ज येतोय आणि सकाळच्या वेळेत जर डोळे जास्त प्रमाणात चिकटत असेल तर तुम्ही बोरॅक्स 30 हे औषध घेऊ शकता. हे औषध सुद्धा तुम्ही 2 ते 3 थेंब 1 चमचा पाण्यात मिक्स करून दिवसातून 2 वेळा घेऊ शकता किंवा डायरेक्टली जिभेवरती घेऊ शकता किंवा जर तुम्हाला गोळ्यांच्या फॉर्ममध्ये बोरॅक्स 30 बनवून मिळालं तर तुम्ही 6 गोळ्या दिवसातून 2 वेळा डायरेक्टली जिभेवरती घेऊ शकता. अशी ही होमिओपॅथिक औषधं आहेत ज्याच्यामुळे तुमचा त्रास जो आहे ना तो वाढणार नाही. होमिओपॅथी खूप सेफ आहे. तर तुमच्या लक्षणानुसार घेऊ शकताय. तुम्ही होमिओपॅथिक डॉक्टरनाही कन्सल्ट करू शकताय. त्याच्याबरोबर तुम्हाला जर मला ऑनलाईन कन्सल्ट करायचं असेल तर मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर केलेला आहे. तर तुम्ही व्हॉट्सअपद्वारे अपॉइंटमेंट बुक करू शकताय. त्याच्याबरोबरच तुम्ही तुमची लक्षणं समजा ॲक्यूट कंडिशन आहे, डोळा लाल झालाय तर बेलाडोना 30 आणि त्याच्याबरोबर युफ्रेशिया आय ड्रॉप्स यूज करू शकताय. जर तुमची कंडिशन वाढलेली आहे, लिक्विड म्हणजे डोळ्यातून खूप पाणी येत आहे, खूप इरिटेशन होत आहे डोळ्यामध्ये तर तुम्ही युफ्रेशिया आय ड्रॉप्स आणि युफ्रेशिया 30 हे ओरली घेऊ शकताय. अशा प्रकारे तुम्ही औषधं घेऊ शकताय. आणि त्याच्याबरोबर हायजीन मेंटेन करा. जिथे डोळ्याची साथ आलेली आहे तिथे स्पेशली तुम्ही जर कॉन्टॅक्ट झाला तर स्वच्छ हात धुवा जेणेकरून चेहऱ्याला तुमचे हात लागले जाणार नाही. आणि जेवढी हायजीन मेंटेन कराल तेवढं चांगलं आहे. प्लस ज्यांना डोळे आलेले आहेत त्यांनी एवढं केलं म्हणजे त्यांनी शक्यतो घरात राहावं. मुलांना सुद्धा शाळेत पाठवू नका. त्याच्याबरोबर मुलांना सुद्धा बाहेर खेळायला पाठवू नका जेणेकरून ही साथ नाही तर मग कंटिन्यू चालू राहील. जर आपणच प्रिकॉशन घेतली पाहिजे. ज्यांनी स्पेशली डोळे आले त्यांनी जरूर काळजी घ्या की जास्त काय बाहेर पडणार नाही जेणेकरून त्यांचा इतर लोकांशी संपर्क होणार नाही आणि हा आजार जो आहे तो लवकर आटोक्यात आणता येईल. सो माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलाय कमेंट बॉक्समध्ये जरूर शेअर करा. जास्तीत जास्त जणांना शेअर करा जेणेकरून या औषधांचा त्यांना फायदा होईल. स्टे सेफ, स्टे हेल्दी. थँक्यू.